नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये 2 मेघ ही कथा पाहिलेली आहे। आज त्याचा स्वाध्याय आपण पाहूया। 2 मेघ या कथेमधले मुख्य पात्र पांढरा ढग आणि काळा ढग हे आहेत। 2 मेघ ही एक रूपक कथा आहे। रूपक कथा म्हणजे त्यांना कोणाचं तरी व्यक्तिमत्व म्हणून त्या 2 मेघांना एक पांढरा ढग आणि काळा ढग असे नावं दिलेली आहेत। लेखकाला त्याच्यातून एक आणखी वैचारिक वेगळा अर्थ सांगायचा आहे। कथेत गहन असा गभिदार्थ दडला आहे। 2 ढग प्रतीक आहेत समाजातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांचे। पांढरा ढग कशाचं प्रतीक आहे पहा। रूपाने सुंदर, वजनाने हलका, रंगाने पांढरा स्वच्छ होता। स्वार्थी, अहंकारी, अभिमानी, दुसऱ्याला तुच्छ लेखणारा, उड्डाण करणाऱ्या विमानाप्रमाणे वर जातो। विजेचा पुसट चमत्कारसुद्धा नाही। कोणतेही सत्कर्म न करता स्वर्गाची अपेक्षा करणारा होता। रक्षकाने त्याला अडवले कारण स्वर्गातली एकमेव जागा भरली होती। स्वार्थी, स्वतःच्या सुखाचा विचार करणारा, अहंकारी लोकांचा प्रतीक हा पांढरा ढग आहे। ओके, आता आपण काळा ढगाचं बघूया। रंगाने काळा, वजनाने जड होता। निस्वार्थी, नम्र, परोपकारी, लोकहितासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारा, मोडलेल्या विमानाप्रमाणे भरभर खाली येतो। वीज चमकते, दिव्यत्वाचा साक्षात्कार आहे त्याच्यामध्ये। काळ्या ढगाने आपले सर्वस्व अर्पण केल्यानंतर धरणीमाता स्नान मंदिरातून बाहेर पडणाऱ्या तरुणीसारखी दिसते। वृक्षलता गुदगुल्या केलेल्या बालकांप्रमाणे दिसतात आणि पाखरे आनंदित। मग हा काळा ढग कशाचं प्रतीक आहे? तर निस्वार्थी, परोपकारी, त्यागी, नम्र लोकांचा प्रतीक आहे काळा ढग। असे हे 2 त्या ठिकाणी सांगितलेले आहेत। शेवटी स्वर्गातली एकमेव जागा ह्या काळ्या ढगाला त्याच्या लोककल्याणकारी कामामुळे मिळते। तुम्ही जेव्हा प्रश्नांची उत्तरे लिहिणार तेव्हा प्रश्नांच्या उत्तराचा सुरुवातीचा पॅरेग्राफ हा प्रस्तावना असला पाहिजे। प्रस्तावनेमध्ये शक्यतो अपेक्षित काय असतं तर त्या धड्याचं नाव, लेखकांचं नाव आणि त्या धड्यातून तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न केला हे अपेक्षित असतं। या धड्यासाठी साधारणतः ह्या 3 प्रस्तावना आहेत। तुका म्हणे सुख पराविया सुखे, जो दुसऱ्याच्या सुखासाठी झटतो, आपले सर्वस्व पणाला लावतो, त्यालाच मोक्षप्राप्ती होते। हे 2 ढगांच्या रूपकातून लेखक वि. स. खांडेकर यांनी 2 मेघ या कथेतून सांगितले आहे। दुसरी प्रस्तावना अशी आहे, स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास। असे जे जगतात ते चिरंजीव होतात, त्यांना सर्वोच्च सुख प्राप्त होते। असा मोलाचा संदेश वि. स. खांडेकर यांनी आपल्या 2 मेघ या रूपक कथेतून दिला आहे। तिसरी प्रस्तावना अशी होईल, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, काळ्या ढगाने आपले सर्वस्व भूमातेला अर्पण केले, नवजीवन चैतन्य दिले, हीच भावना मरणी अमरता, असा संदेश वि. स. खांडेकर यांनी 2 मेघ या कथेतून दिलेला आहे। प्रत्येक प्रश्नाच्या सुरुवातीला प्रस्तावना लिहिणे आवश्यक आहे मुलांनो। प्रस्तावनेचा मार्क पकडला जातो, त्याच्यामुळे प्रस्तावनेमध्ये 2 ओळी का होईना पण लिहिण्याचा प्रयत्न करायचा। जर या 3 प्रस्तावना दिलेल्या आहेत त्याच्यातली तुम्हाला प्रस्तावना नाही आवडली तर तुमच्या धड्याच्या पाठीमागे लेखकांचा परिचय दिलेला आहे, त्या परिचयामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या योग्य वाटतात त्या ओळी त्याच्यामध्ये लिहू शकता। पहिला प्रश्न, पांढऱ्या ढगाने काळ्या ढगाकडे तुच्छतेने का पाहिले? किंवा काळ्या किंवा पांढऱ्या ढगाची भेट कोठे व कशी झाली? आपण सुरुवातीलाच वाचताना पाहिलेलं होतं। 2 ढग घाईघाईने जात होते। जाता जाता अचानक त्यांचा एकमेकांना धक्का लागला। पांढरा ढग रूपाने सुंदर, वजनाने हलका व रंगाने पांढरा स्वच्छ होता। त्याला आपल्या रूपाचा गर्व होता। आपल्याच धुंदीत तो वर स्वर्गाच्या दिशेने चालला होता। वाटेने जाताना आपल्यापुढे कोणीही नाही, त्यामुळे स्वर्गातली जागा फक्त आपल्यालाच मिळणार अशी त्याला मनोमन खात्री होती। रंगाने काळा, वजनाने जड व मोडलेल्या विमानाप्रमाणे खाली येणारा काळा ढग स्वर्गाचा विचारच करू शकणार नाही, त्यामुळे तो पृथ्वीवरच जाणार, आपण श्रेष्ठ म्हणून
आपण स्वर्गात जाणार या विचाराने पांढऱ्या ढगाने काळ्या ढगाकडे तुच्छतेने पाहिलं. प्रश्न परत एकदा बघा हा. काय सांगितलेलं आहे? पांढऱ्या ढगाने काळ्या ढगाकडे तुच्छतेने का पाहिलं? का पाहिलं हे समजलं असेल ना? ठीक आहे. नेक्स्ट. पांढरा ढग कुठे जात होता? कसा? लेखक वि स खांडेकर यांनी 2 मेघ ही एक रूपक कथा आहे. या कथेतील पांढरा ढग हा स्वार्थी, गर्विष्ठ, इतरांना आपल्यापेक्षा तुच्छ समजणाऱ्या वृत्तीचे प्रतीक आहे. पांढरा ढग आपल्याच नादात उड्डाण करणाऱ्या विमानाप्रमाणे वरवर स्वर्गाच्या दिशेने चालला होता. त्याला आपल्या रूपाचा गर्व होता. स्वर्गातील जागा आपल्यालाच मिळणार अशी मनोमन त्याला खात्री होती. म्हणून आपल्याच धुंदीत तो आकाशाच्या दिशेने विमानाप्रमाणे जात होता. काळा ढग खाली का येत होता? काळा ढग आपल्या पाण्याने धरतीची तृष्णा भागवण्यासाठी, वृक्षवेलीला नवजीवन, नवचैतन्य देण्यासाठी खाली येत होता. साऱ्यांना सुख समाधान देण्यासाठी त्याने आपले सर्वस्व जीवन दिले होते. त्याला पांढऱ्या ढगासारखी स्वर्गाची हाव नव्हती. धरतीला शांत करणे, तिला सुजलाम सुफलाम करणे, प्राणीपक्ष्यांची तहान भागवणे आपले कर्तव्य समजत होता. जगाच्या कल्याणात देह कष्ट व्हावा या मनोवृत्तीचा तो होता. लोकहितासाठी, लोककल्याणाच्या हितार्थ काळा ढग हा खाली येत होता. 2 मेघ कोठे चालले होते आणि का? लेखक वि स खांडेकर यांनी 2 मेघ ही एक रूपक कथा आहे. या कथेत पांढरा ढग हा स्वार्थी, गर्विष्ठ व इतरांना आपल्यापेक्षा तुच्छ समजणाऱ्या लोकांचा प्रतीक आहे. पांढरा ढग आपल्याच नादात उड्डाण करणाऱ्या विमानाप्रमाणे स्वर्गाच्या दिशेने चालला होता. त्याला आपल्या रूपाचा गर्व झाला होता. आपल्याला स्वर्गातली जागा मिळणार अशी मनोमन त्याला खात्री होती. म्हणून त्याच धुंदीत तो आकाशाच्या दिशेने विमानाप्रमाणे जात होता. काळा ढग आपल्याला आपल्या पाण्याने धरतीची तृष्णा भागवण्यासाठी व नवजीवन, नवचैतन्य देण्यासाठी खाली येत होता. साऱ्यांना सृष्टीला नवचैतन्य त्याच पद्धतीने म्हणजे तो नवचैतन्य देण्यासाठी खाली येत होता. साऱ्यांना सुख समाधान देण्यासाठी त्याने आपले सर्वस्व जीवन दिले होते. त्याला पांढऱ्या ढगासारखी स्वर्गाची हाव नव्हती. धरतीला शांत करणे, तिला सुजलाम सुफलाम करणे, प्राणी पक्ष्यांची तहान भागवणे आपले कर्तव्य समजत होता. जगाच्या कल्याणार्थ देह कष्ट व्हावा या मनोवृत्तीचा होता. लोकहितासाठी, लोककल्याणासाठी काळा ढग हा खाली येत होता. पुढचा प्रश्न आहे. पांढऱ्या ढगाला कोणत्या दिव्य तेजाचा विसर पडला? किंवा पांढऱ्या ढगाला काळ्या ढगातल्या दिव्य तेजाचा विसर का पडला? किंवा पांढऱ्या ढगाने स्वतःकडे निराशेने कधी पाहिले आणि का? किंवा ह्याच्यावर असाही प्रश्न येईल, पांढऱ्या ढगाला दिव्यत्वाचा कोणता साक्षात्कार झाला व कसा? पांढरा ढग आपल्याच नादात उड्डाण करणाऱ्या विमानाप्रमाणे वरवर स्वर्गाच्या दिशेने चालला होता. त्याला आपल्या रूपाचा गर्व झाला होता. स्वर्गातील जागा आपल्यालाच मिळणार अशी मनोमन त्याला खात्री होती. म्हणून आपल्याच धुंदीत तो आकाशाच्या दिशेने विमानाप्रमाणे जात होता. गर्विष्ठ ढगाने मागे वळून पाहिले. त्याला नवलच वाटले. मोडलेल्या विमानाप्रमाणे खाली जाणारा, काळा कुरूप दिसणारा तो काळा ढग फार सुंदर दिसत होता. त्याच्यातून लख्खन चमकणारी वीज सुंदर दिसत होती. तेजस्वी असा अनुभव होता तो. ज्याला आपण हीन, कमी समजत होतो, त्या काळ्या ढगाकडे तेज आणि आपण सर्वश्रेष्ठ असूनही आपल्यात विजेच्या दिव्य चमकाऱ्याचा लवलेशही नाही या जाणीवेने पांढरा ढग क्षणभर निराश झाला. पण आता लवकरच स्वर्गात प्रवेश होईल. स्वर्गापेक्षा अधिक काय भव्य दिव्य आहे या विचाराने तो मनोमन सुखावला आणि काळ्या ढगातील दिव्य तेजाचा विसर पडला. पुढचा प्रश्न आहे. उंच गेलेल्या पांढऱ्या ढगाला धरणीवर कोणते दृश्य दिसले? पांढऱ्या ढगाने पृथ्वीवर वळून बघताच त्याला कोणते दृश्य दिसले? पांढऱ्या ढगाने मागे वळून पाहिल्यावर त्याला काय दिसले? सगळ्यांचं उत्तर एकच येणार आहे. काळ्या ढगाला तुच्छ मानत पांढरा ढग अभिमानाने वर चालला होता. पुन्हा थोड्या वेळाने पांढऱ्या ढगाने मागे वळून पाहिले तर काळा ढग कुठे दिसत नाही. मात्र धरणी स्नान मंदिरातून बाहेर पडणाऱ्या तरुणीसारखी प्रफुल्लित दिसत होती. झाडे, वेली निरागस बालकाप्रमाणे हसत होत्या.
पाखरे झाडांवर आपली ओली अंक, आपले पंख फडफडीत होती. धरती सुजलाम सुफलाम दिसत होती. सर्वत्र शांतता, समाधान, समृद्धी असे वातावरण होते. अशा प्रकारे उंच गेलेल्या पांढऱ्या ढगाला धरणीचे हे नवीनच रूप पाहून प्रसन्न रूप दिसले. स्वर्गातील जागा कोणाला मिळाली नाही आणि का? पांढऱ्या ढगाला स्वर्गाच्या दारात जाऊन कोणता अनुभव आला? तो आत का गेला नाही? आपल्या रूपाचा गर्व असलेला पांढरा ढग आपल्याच नादात विमानाप्रमाणे वरवर स्वर्गाकडे जात होता. त्याला पूर्ण खात्री होती की स्वर्गातील जागा आपल्यालाच मिळणार. परंतु स्वर्गाच्या दारात पोहोचल्यावर दारावरच्या रक्षकाने त्याला आत सोडले नाही. कारण स्वर्गात एकच जागा होती व ती नुकतीच भरली होती. लोकहितासाठी, लोककल्याणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या काळ्या ढगाला ती मिळाली. अशा प्रकारे स्वतःच्या रंग रूपाचा गर्व असणाऱ्या, अहंकारी, स्वार्थी, कोणतेही परोपकाराचे काम न करणाऱ्या पांढऱ्या ढगाला व स्वर्गातील एकमेव जागा आपल्यालाच मिळणार हा त्याचा भ्रमाचा भोपळा फुटला. रक्षकाने पांढऱ्या ढगाला काय सांगितले? जेव्हा पांढरा ढग स्वर्गाच्या दारात जाऊन पोहोचला तेव्हा रक्षकाने त्याला स्वर्गात एकच जागा होती व ती काळ्या ढगाला मिळाली असे सांगितले. त्याने तापलेल्या धरतीची तृष्णा शांत केली होती. झाडे, लता यांना नवचैतन्य दिले. लोकहितार्थ, लोकांच्या कल्याणासाठी त्याने आपले सर्वस्व दिले. तू स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास, अमर झालं. ही उक्ती खरी ठरवली होती. फळाची अपेक्षा न करता निस्वार्थी वृत्तीने आपले कर्म सत्कृत्य केले होते. त्याच्या त्यागी, निस्वार्थी वृत्तीमुळे त्याला ती जागा मिळाली होती. स्वर्गातील जागा कोणाला मिळाली आणि का? मरणात खरोखर जग जगते ही उक्ती काळ्या ढगाच्या बाबतीत कशी खरी ठरते? किंवा असाही प्रश्न येऊ शकतो, काळ्या ढगाने आपले जीवन कोणासाठी अर्पण केले? त्याचा परिणाम काय झाला? स्वर्गातली एकमेव जागा काळ्या ढगाला त्याच्या परोपकारी, लोककल्याणकारी कार्यामुळे मिळाली. मरणात खरोखर जग जगते ही उक्ती काळ्या ढगाच्या बाबतीत खरी ठरली. काळ्या ढगाने आपले सर्वस्व तृष्णात भुला अर्पिले होते. त्याच जलवर्षावाने धरती तृप्त झाली होती. वृक्षलता हिरव्यागार झाल्या होत्या. झाडाच्या पानांवर बसून आनंदाने पक्षी आपले अंग झाडत होते. जगाच्या कल्याणार्थ देहकष्ट व्हावा याप्रमाणे काळ्या ढगाने धरणीला नवजीवन देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. अशा प्रकारे काळ्या ढगाच्या त्यागी, परोपकारी वृत्तीमुळे स्वर्गातली एकमात्र जागा त्याला मिळाली. 2 मेघ शीर्षकाची यथार्थता स्पष्ट करा. ह्याच्यावर साधारण असे 3-4 पद्धतीचे प्रश्न येतील, पण तुम्ही प्रश्नांचं उत्तर एकच लिहायचं आहे. कोणतं? लेखक वि. स. खांडेकर यांनी 2 मेघ ही एक रूपक कथा आहे. वरवर पाहता ही 2 मेघांची कथा आहे, पण त्यात गहन असा अर्थ दडलेला आहे. पांढऱ्या ढगाच्या रूपकातून अभिमानी समाजातील स्वार्थी, मतलबी, अहंकारी, स्वतःच्या सुखाचा विचार करणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांचे दर्शन होते. तर काळ्या ढगाच्या माध्यमातून निस्वार्थी, परोपकारी, नम्र, लोकहितासाठी, लोककल्याणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांचे दर्शन होते. निष्काम सेवा करणाऱ्यालाच सर्वोच्च आनंद म्हणजे मोक्षप्राप्ती होते. हा मोलाचा संदेश लेखकाने या पाठातून दिला आहे. चंदन झिजल्यावरच त्याचा सुगंध दरवळतो, तसेच आपले आयुष्य चांगल्या कामासाठी झिजलं तरच कीर्तीचा सुगंध दरवळतो. यालाच म्हणतात मरणी अमरता किंवा मरावे परी कीर्तिरूपी उरावे. साधारणतः अशा पद्धतीचे प्रश्न ही या कथेवर अवलंबून म्हणजे या कथेवर येऊ शकतात. प्रश्नांचं उत्तर हे साधारणतः 3 परिच्छेदात येऊ दे. पहिला परिच्छेद हा प्रस्तावनेचाच असायला हवा. त्याच्यामध्ये जो धडा आहे त्या धड्याचे लेखक, त्या धड्याचं नाव आणि त्या धड्यामध्ये काय सांगितले हे फक्त एकदम शॉर्टकटमध्ये एका वाक्यामध्ये आलं पाहिजे. पूर्ण धड्याचं सार त्याच्यात लिहायचं नाही आहे. त्याच्यानंतर मधल्या पॅरेग्राफमध्ये प्रश्न काय आहे त्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. आणि तिसरा पॅरेग्राफ हा त्या धड्याचा त्या उत्तराचा शेवट करणारा असला पाहिजे. साधारण अशा पद्धतीचे पेपर लिहिण्याची पद्धत ठेवली तर तुम्हाला हमखास चांगले मार्क मिळणार. आणि हा धडा इतका सुंदर आहे, तुम्ही त्याचे व्हिडिओ वारंवार बघा. तुमच्या लक्षात येईल की धडा एकदा समजला ना की त्याच्यावर कोणतेही प्रश्न असले तरी तुम्हाला ते कठीण जाणार नाही. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा धडा बघूया. एकदा सबस्क्राईब करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला
पुढचे लेसन सगळे येत राहणार. ओके, थँक्यू.